पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी नुकताच राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या माधुरी मिसाळ माझ्यासोबत आहेत। ताई, सकाळपासून कार्यकर्ते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात, नेमकी काय भावना आहे कार्यकर्त्यांची? काही नाही, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप कष्ट केलेले आहेत आणि परत एकदा मला विजय मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं त्यांना वाटतंय। त्यांना खूप आनंद आहे आणि ते आज साजरा करतायत। तब्बल 6 खात्यांचे राज्यमंत्रीपद तुम्हाला दिलेलं आहे ताई, वर्णी लागली तुमची, तुम्ही समाधानी आहात का याच्यावर? हो, पूर्णपणे एवढी मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे जबाबदारीची जाणीव आहे, त्यामुळे समाधानी असं राहता येत नाही, जबाबदारीचा तणाव आहे। कॅबिनेट मिळेल असं वाटलं होतं? नाही, पक्ष काय जे देईल ते मला मान्य होतं, त्यामुळे मी कुठलीच अपेक्षा केली नाही कधी। एकूणच आता राज्याची जबाबदारी ताई तुमच्यावर असणार आहे, काय विजन असणार आहे एकूण राज्यासाठी आणि पुण्यासाठी? पूर्ण डेव्हलपमेंटचं जे खातं आहे ते माझ्याकडे आलेलं आहे, त्यामुळे पुणे शहराबरोबरच जी पण महानगरपालिकेची जी शहरं आहेत त्याच्या विकासाच्या दृष्टीने जे काही प्लॅनिंग करायला लागेल ते आगामी काळामध्ये करेल। मंत्रिपदाबरोबर जो आपला जिल्हा असतो त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद महत्त्वाचं असतं आणि सध्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादीचे दादा आणि भाजपचे दादा, कुठल्या दादांना पालकमंत्री करावं म्हणजे तुम्हाला काम करायला पुढे सोपं जाईल? रस्सीखेच शब्द तुमच्याकडचा आलेला आहे, महायुतीत असं काही नाही आहे। आमचे देवेंद्र फडणवीसजी पूर्णपणे निर्णय घेतील, जसं मंत्री हे सुरळीत झालं त्याचप्रमाणे पालकमंत्रीपदाचे पण वाटप सुरळीत होते। पण चंद्रकांत दादा पालकमंत्री झाले किंवा अजितदादा पालकमंत्री झाले, तुम्हाला आमदारांना म्हणजे तुमच्या जे जिल्ह्यातले आमदार आहेत कोण पालकमंत्री असल्याचं सोयीस्कर होईल? कारण मागच्या काळात काही नगरसेवकांनी तक्रार केली होती की अजितदादा भाजपच्या नगरसेवकांना निधी देत नाहीत। मला असं वाटतं पण जे पण पालकमंत्री होतील त्यांच्याबरोबर सुरळीतपणे काम करता येईल आणि नगरसेवकांचं त्या वेळचे जे काही जर तक्रारी असतील ते आगामी काळामध्ये राहणार नाही याची काळजी घेतली जाईल। आता पदभार कधी स्वीकारणार आहात? अजून ठरवलेलं नाही आहे। नक्कीच आपण पाहतोय सकाळपासून या ठिकाणी राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। महिलांची संख्या देखील शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मोठ्या प्रमाणात दिसून येते। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।